तर अर्णव गंगाजीला म्हणतो, अम्मा, खरं तर मला काही बनवायला येत नाही, तुम्ही मला मदत कराल का? गंगा थक्क होऊन अर्णवकडे पाहते. काय झालं? मी तुम्हाला अम्मा नाही म्हणू शकत का? नाही बेटा, अशी काही गोष्ट नाही. गंगाजी शांत होते. हो, मला माहीत आहे मी कधी तुमच्याशी नीट बोललो नाही, ना कधी आदर दिला. त्याबद्दल माफ करा. मी वचन देतो, तुमच्या मुलीला शोधून तुम्हाला परत देईन. अर्णवचं बोलणं ऐकून गंगाजींच्या डोळ्यात पाणी येतं. ती अर्णवला मिठी मारते. बाहेरून हे पाहून सोनाक्षीच्या डोळ्यातही पाणी येतं. हे काय चाललं इथे? सोनाक्षी डोळ्यातील अश्रू पुसत किचनच्या दारात येते. अर्णव गंगाजींच्या मिठीत असतो. तू इथे का आलीस? मी तुला सांगितलं होतं ना की या अवस्थेत आराम कर, किचन मी पाहतो. गंगाजी म्हणते. मी फक्त मदतीला आले होते. सोनाक्षी म्हणते. त्याची गरज नाही आहे. आज तुझ्यासाठी नाश्ता अर्णव बनवत आहे आणि मी त्याला मदत करत आहे. तोपर्यंत तू बाहेर बसून आराम कर. सोनाक्षी अचंबित होऊन अर्णवकडे पाहते. काय झालं? असं काय पाहते? अर्णव विचारतो. काही नाही, फक्त तुम्हाला असं कधी पाहिलं नव्हतं. अजून तर माझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे तुला. अर्णव डोळा मारतो. सोनाक्षी लाजते आणि तिथून निघून जाते. गंगाजींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. सोनाक्षी बाहेर येऊन बसते आणि अर्णवच्या वागणुकीचा विचार करत हसते. तेवढ्यात बेल वाजते. ती दरवाजा उघडते तर समोर निशाली, साहिल आणि सुरेखाजी उभ्या असतात. सोनाक्षीचा चेहरा आनंदाने उजळतो. नमस्कार आजी. माझी बच्ची, कशी आहेस? मी एकदम छान आहे. तुम्ही सांगा, प्रवास कसा झाला? छानच झाला. जुन्या हवेलीच्या कागदपत्रांवर मी आता अर्णवचं नाव करून टाकलंय. आता मी जबाबदाऱ्यांपासून मोकळी आहे. फक्त आता माझ्या नातवाबरोबर खेळायचं आहे, सुरेखाजी म्हणाल्या. सोनाक्षी असली. अर्णव कुठे आहे? साहिल विचारतो. किचनमध्ये आहे, नाश्ता बनवतोय. हे ऐकून साहिल, सुरेखाजी आणि निशाली तोंड उघडं करून सोनाक्षीकडे पाहतात. ती मान हलवते. सुरेखाजीच्या चेहऱ्यावर हसू येतं. असा काय जादू केला वहिनी की माझं कडवट करेलं गोड खीर बनलं? साहिल म्हणतो. त्याचवेळी त्याची नजर निशालीवर पडते, जी त्याच्याकडे रागाने पाहत असते. असं पाहू नकोस, प्रेम एकदाच होतं. तू असं पाहशील तर पुन्हा होईल. साहिलच्या बोलण्यावर निशाली लाजते. सोनाक्षी आणि सुरेखाजी दोघी हसतात. आजी, तुम्ही कधी आलात? अर्णव बाहेर येतो. सुरेखाजीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं. माझ्या बाळा, आज तू जे केलंस त्याने मला खूप आनंद दिला. आज मला पुन्हा माझा आधीचा नातू मिळाला. सुरेखाजी अर्णवचं कपाळ चुंबते आणि मिठी मारते. डोळ्यांतून अश्रू येतात. माफ करा आजी, मी तुमचं खूप मन दुखावलं माझ्या नादानपणात. मला माफ करा. अर्णव सुरेखाजीला मिठी मारतो आणि रडू लागतो. आज मी खूप आनंदी आहे माझ्या बाळा. तू तुझ्या आयुष्यात पुढे जात आहेस. बास, हेच तर पाहायचं होतं मला. देवा, माझ्या मुलांच्या आनंदाला कुणाची नजर लागू नये, सुरेखाजी म्हणाल्या. तेव्हा तिथे बसलेले साहिल, निशाली आणि सोनाक्षी यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. अरे आजी, इतक्या आनंदाच्या क्षणी तुम्ही रडताय? तुम्हाला तर आनंदी व्हायला हवं. तुमच्या गाढवाला, म्हणजे तुमच्या नातवाला अक्कल आली. साहिल अर्णवकडे बघून म्हणाला. पण अर्णवने त्याच्याकडे रोखून बघितलं. तेव्हा साहिलने लगेच विषय बदलला. सगळे साहिलच्या बोलण्यावर मोठ्याने हसले. तुम्ही सगळे बसा, मी नाश्ता आणते. सोनाक्षी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून हसत हसत म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली, जिथे गंगाजी नाश्त्याची तयारी करत होत्या. पण बाहेरच्या आवाजामुळे त्या तिथेच थांबल्या होत्या. काय झालं अम्मा, तुम्ही बाहेर का नाही आलात? सोनाक्षी गंगाजीकडे बघत म्हणाली. काही नाही, फक्त वाटलं की काही पाहुणे आले आहेत म्हणून बाहेर नाही आले. अरे अम्मा, त्या माझ्या आजी आहेत. गावाला गेल्या होत्या, त्या परत आल्या आहेत. खूप छान आहेत त्या. चला तुम्हाला भेटवते त्यांना. नक्कीच, तुझ्याकडून एवढं कौतुक ऐकलंय, त्यांना नक्कीच भेटावंसं वाटतंय. मी येतेच, गंगाजी हसत म्हणाल्या आणि सोनाक्षी होकार देत बाहेर निघाली. सोनाक्षी आता सगळ्यांबरोबर नाश्त्याला बसली होती. निशाली गंगाजीची मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली होती. आजी, माहिती आहे का, अम्मांनी आमची खूप काळजी घेतली, काहीच करू दिलं नाही आणि अर्णवचा जीवही वाचवला. सोनाक्षी सुरेखाजींना गंगाजीबद्दल सांगत होती. सुरेखाजींच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्यांचा तर आमच्यावरही उपकार आहेत. त्यांनी माझ्या नातवाचे प्राण वाचवले. त्यांना बोलवा, मला त्यांचे आभार मानायचे आहेत. कुठे आहेत त्या? त्या स्वयंपाकघरात आहेत. येता येत आताच आजी, निशाली स्वयंपाकघरातून येत म्हणाली आणि सुरेखाजी हसल्या. नमस्कार. गंगाजी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्या दिशेने वळल्या. सुरेखाजींनी वळून पाहिलं
आणि गंगाजीला पाहून त्या चकित झाल्या. त्याच वेळी गंगाजीनेही त्यांना पाहिलं आणि आश्चर्यचकित झाल्या. तुम्ही जिवंत आहात? म्हणजे मी ऐकलं होतं की तुमचं निधन झालंय, सुरेखाजी आश्चर्याने म्हणाल्या. आजी तुम्ही अम्माला ओळखतात? अर्णव गंगाजी आणि सुरेखाजींकडे पाहत म्हणाला आणि सगळेच अचंबित झाले. हो, मी त्यांना ओळखते. त्यांच्या नवऱ्याचं नाव शरद आणि अर्णवच्या पप्पांचे खूप जवळचे मित्र होते. येणं जाणं होतं. पण मला बातमी मिळाली होती की दोघंही मरण पावले. म्हणजे तुम्ही कुठे होतात? सुरेखाजी उदासीने विचारू लागल्या. सुरेखाजी, काय होणार आहे ते फक्त देव जाणतो. त्या दिवशी अपघातात माझ्या नवऱ्याने मला गाडीतून बाहेर ढकललं की मी वाचावं, पण स्वतः प्राण गमावले. मी वाचले पण बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सगळं बदललेलं होतं. माझी मुलगी माझ्यापासून दुरावली होती. गंगाजी सांगत रडू लागल्या. सुरेखाजींनी त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. मला माहीत आहे तुमची मुलगी कुठे आहे, काळजी करू नका, सुरेखाजी म्हणाल्या. तर सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. आजी कुठे आहे अम्माची मुलगी? आम्ही इतके दिवस चिंतेत होतो आणि तुम्ही एका मिनिटात तो प्रश्न सोडवलात. सुरेखाजी, मला माझ्या मुलीला लवकरात लवकर भेटायचं आहे. ह्या डोळ्यांनी वाट बघता बघता थकले आहात, गंगाजी म्हणाल्या. हो आजी, सांगा ना, निशाली ही भरल्या डोळ्यांनी म्हणाली. सीमा आहे तुमची मुलगी. आता वेद सोबत आहे, त्याच्याच बरोबर आहे. सीमा हे नाव ऐकताच सोनाक्षी, अर्णव, साहिल आणि निशाली सैरभैर झाले. सुरेखाजी, मला माझ्या सीमाकडे घेऊन चला ना. गंगाजीच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू त्यांच्या चेहऱ्यावरील चमक स्पष्ट करत होते. सुरेखाजींनी होकार दिला. तेवढ्यात सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं, ज्याच्या डोळ्यात राग होता. अम्मा, तुम्ही सीमाला भेटू शकत नाही. का नाही बेटा? तू तर म्हणत होतास की मला लवकरात लवकर भेटवणार, गंगाजी आश्चर्याने म्हणाले आणि सगळ्यांच्या नजरा सोनाक्षीकडे वळल्या. अम्मा, तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही सांगितलं होतं की कोणीतरी आहे जो तुम्हाला तुमच्या मुलीला भेटू देत नाही. तर अशा वेळी तिथं तुमचं जाणं धोकादायक ठरू शकतं, सोनाक्षी म्हणाली आणि साहिल निशालीलाही तिचं बोलणं योग्य वाटलं. अर्णव रागाने बाहेर जाण्यास निघाला तेव्हा सोनाक्षीने त्याचा हात पकडत म्हटलं. अम्मा, मला तुम्हाला अजून काही सांगायचं आहे जे तुम्हाला माहीत नाही. तुमच्या अनुपस्थितीत खूप काही बदललं आहे, त्यामुळे सगळी माहिती असणं आवश्यक आहे, सोनाक्षी म्हणाली आणि गंगाजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत गप्प झाल्या. हो, मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे, गंगाजी म्हणाली. तेव्हा सोनाक्षीने अर्णव आणि सीमा यांच्या नात्यापासून ते तिच्या द्वेषापर्यंत सगळ्या गोष्टी गंगाजीला सांगितल्या. त्या ऐकून गंगाजी डळमळली, पण साहिलने तिला सावरलं. आम्हाला माफ करा सुरेखाजी, माझ्या मुलीच्या वागण्यामुळे तुम्हाला एवढं सहन करावं लागलं. मीही तुमच्याप्रती अपराधी आहे. मी माझ्या मुलीचं योग्य संगोपन केलं असतं तर ती असं कधीच वागली नसती. एकदाच तिची भेट घ्यायची आहे, तिला समजवायचं आहे की ती चुकीची आहे, सगळं सत्य तिला सांगायचं आहे, गंगाजी सीमाच्या वागणुकीमुळे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी बोलली. तुमची काही चूक नाही आहे आणि तुम्ही माफी मागू नका. इतका वेळ वाट पाहिली आहे तर थोडा वेळ अजून वाट पहा. सोनाक्षीने सांगितल्याप्रमाणे कोणीतरी तुम्हाला सीमाशी भेटू देत नाही आहे, म्हणजेच तो व्यक्ती सीमाच्या खूप जवळचा असावा. त्यालाच सगळ्या गोष्टींची माहिती आहे, अर्णवने गंगाजीकडे बघत म्हटलं आणि सगळ्यांनी त्याच्या मताला मान्यता दिली. मग अम्माला सीमाशी भेटायला नेणार कसं, निशालीने विचारलं आणि सगळे शांत झाले, कारण कोणाकडेही उत्तर नव्हतं. तेवढ्यात सोनाक्षीच्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. माझ्याकडे एक योजना आहे, सोनाक्षी म्हणाली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. कसली योजना सोनाक्षी, अर्णवने विचारलं. सीमा तुझ्यावर रागवलेली आहे, त्यामुळे माझ्यावरही. आपण तिला इथेच बोलावू. अर्णव, सीमाचा नंबर दे, सोनाक्षीने सांगितलं. अर्णवला काहीच समजलं नाही, पण त्याने नंबर दिला. फोनवर. हॅलो, कोण? मी सोनाक्षी बोलते आहे, मला तुझ्याशी भेटायचं आहे. का? कारण मी अर्णवपासून दूर जात आहे, आता त्याच्यासोबत राहणं शक्य नाही. पण तू तर अर्णववर खूप प्रेम करतेस, मग अचानक असं काय झालं? मला वेडी समजतेस का? नाही, खरंच मी जात आहे, फक्त तुझ्याशी भेटून माफी मागायची आहे. तू बरोबर होतीस, चूक माझीच होती. अर्णव माझ्यावर कधीच प्रेम करत नव्हता आणि चुकीचं मी सहन करू शकत नाही, म्हणून मी निघते. ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, विशेषतः अर्णवला, नाहीतर प्रॉब्लेम होतील. कृपया मला त्याच्यापासून दूर होण्यास मदत कर. ठीक आहे, मी तुला भेटायला येते. नाही, घरी आजी आहेत, आपण बाहेर भेटू. ठीक आहे, मला ॲड्रेस पाठव, मी तुला 6 वाजता भेटते.
ठीक आहे, धन्यवाद, बाय. सोनाक्षीने फोन कट केला आणि वळून पाहिलं तर सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच होत्या. वा सोनाक्षी, तू तर तिला बोलावून घेतलंस. हो, कारण मला माहीत होतं तिच्या मनातला राग तिला नीट विचार करू देत नाही. अम्मा, आता तुम्ही तयार व्हा तुमच्या मुलीला भेटायला, सोनाक्षी म्हणाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सोनाक्षीची नजर अर्णववर गेली, जो डोळ्यांनीच तिला तू बरोबर आहेस तसं सांगत होता. हो, सांग ना, का भेटायचं होतं तुला मला? मला तुला कुणाशी तरी भेटवायचं आहे. कुणाशी? अशा व्यक्तीशी जिने तुला भेटल्यावर तुझ्या डोळ्यांवरची खोटेपणाची पट्टी निघून जाईल. कृपया कोड्यामध्ये बोलू नकोस, समजलीस का? अम्मा, इथे या, असं सोनाक्षी म्हणाली तेव्हा सीमा समोरून येणाऱ्या त्या बाईकडे पाहते आणि तिच्या डोळ्यात एकदम आश्चर्य दाटून येतं. डोळे मोठे होतात. मम्मी, सीमाच्या तोंडून नकळत हे शब्द निघून गेले. हो माझं बाळ. गंगाजीने हो माझं बाळ म्हटलं, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने हात पसरवले आणि सीमा धावत जाऊन तिला मिठी मारते. इतक्या वर्षांची तळफळ आज जाऊन कुठेतरी संपली होती. सीमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. गंगाजी तिला कवेत घेऊन तिचा चेहरा प्रेमाने चुंबत होती. सीमा तिचा हात चुंबून पुन्हा तिच्या मिठीत शिरली. कुठे गेल्या होतात मम्मी मला सोडून? सीमा गंगाजीच्या गळ्यात झोकून विचारते. देवाने मला परीक्षेत टाकलं होतं बाळा, पण सोनाक्षी एक फरिश्ता बनून माझ्या आयुष्यात आली आणि तिच्यामुळेच आज मी तुला परत पाहू शकले, असं गंगाजी बोलली. तर सीमा सोनाक्षीचं नाव ऐकून तिच्यापासून थोडी दूर झाली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, धन्यवाद. सीमा थोड्या उदासीन स्वरात म्हणाली. मागून गंगाजी आली आणि सोनाक्षीच्या बाजूला उभी राहिली. असं काय वागणं आहे सीमाचं? आज मी तुला भेटले ते या सगळ्यांमुळेच, गंगाजी थोड्या कळवट आवाजात म्हणाल्या. आई, तुम्हाला काहीच माहीत नाही. जसं तुम्ही समजता तसं काहीच नाही. जर तुम्हाला यांच्याविषयी पूर्ण सत्य माहीत असेल तर तुम्हीही त्यांच्याशी तितकाच तिरस्कार बाळगाल. सीमाच्या शब्दांमध्ये स्पष्ट राग जाणवत होता. मला माहिती आहे, सुरेखा आजींचे संस्कार चुकीचे असूच शकत नाहीत. आई, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जाण्यानंतर आत्याने मला वाढवलं आणि अर्णवचे बाबा तिचा वापर करत होते, पण तुमच्या सुरेखा आजींनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. सीमा आता थोडी थरथरत होती. तुला अर्ध सत्य माहीत आहे. माझ्या गाडीचा अपघात कसा झाला हेही तुला माहीत नाही. म्हणजे? गंगाजीने सांगितले. तुझ्या आत्याने आणि माझ्या बहिणीने अपघात घडवून आणला होता, कारण पप्पांनी तिला समजावलं होतं की ती चुकीचं करत आहे. कोणाचं स्थिर आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. अशोकजी नेहमीच आपल्या बायकोवर आणि मुलांवर प्रेम करत होते, पण निशाने जबरदस्ती त्यांना फसवलं. जेव्हा पप्पांना आणि आम्हाला हे समजलं तेव्हा आम्ही तिला समजावलं, पण तिचा हट्ट आमच्या प्रेमावर भारी पडला आणि त्याच दिवशी निशाने आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले. हे ऐकून सीमा क्षणातच खाली कोसळली आणि तुझ्या मनात तिरस्कार भरवत गेली आणि तूही तिच्यासारखीच बनलीस. गंगाजीच्या आवाजात वेदना होत्या. सोनाक्षीने मला इथे आणण्यापूर्वी सगळे सत्य माहिती दिली होती. तू अर्णव आणि सुरेखा आजीसोबत खूप चुकीचं वागली आहेस. खरंच आज मला स्वतःला लाज वाटते की माझ्या चुकीमुळे माझं मूल चुकीच्या मार्गावर गेलं. असं बोलत गंगाजी जमिनीवर गुडघ्यावर बसली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सीमा त्यांच्या पायाजवळ बसून म्हणाली, आई, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू आले. तुला माझे अश्रू दिसतात, पण तू किती लोकांच्या डोळ्यात अश्रू आणलेस हे आठवतंय का तुला? गंगाजी म्हणाल्या. सुरेखाजी आणि अर्णवने आमच्यावर खूप उपकार केले आणि आपण त्यांच्या मनाला त्रास दिला. अर्णवचं निरागस मन तू तोडलंस. तू त्यांची गुन्हेगार आहेस, माझी नाही. हे ऐकून सीमा वळून पाहते, जिथे सुरेखाजी, निशाली, साहिल, सोनाक्षी आणि तिच्या शेजारी अर्णव उभा होता. सीमा हळूहळू सुरेखाजींकडे गेली आणि गुडघ्यावर बसून म्हणाली, मी माफीस लायक नाही. माहिती आहे मी खूप मोठा गुन्हा केला. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. बाळा, उठ. मी तुझ्यावर रागावले होते त्या दिवशी जेव्हा तू माझ्या अर्णवचं मन तोडलंस, पण मी विचार केला की तुला समज नाही आहे. ज्या दिवशी तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल त्या दिवशी तू परत येशील आणि मी तुला तेव्हाच माफ केलं होतं, ज्या दिवशी अर्णवच्या आयुष्यात सोनाक्षी आली. असं म्हणत सुरेखाजी सीमाला उभं करत तिचे अश्रू पुसतात. सीमा त्यांना मिठी मारते. आजी, तुम्ही मला ओळखत होतात, मग आधीच सगळं खरं का नाही सांगितलं? त्यावेळी तुझ्या मनात इतका राग आणि तिरस्कार होता की तू कोणाचंही बोलणं ऐकायला तयार नव्हतीस. मला माफ करा आजी, मी इतकी मोठी चूक कशी केली? काही हरकत नाही. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप आहे. सुरेखाजी प्रेमाने म्हणतात. मी सगळ्यांची गुन्हेगार आहे, साहिल, निशाली आणि सगळ्यात जास्त अर्णवची. सीमा अर्णवकडे पाहत म्हणाली, साहिल, निशाली, तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे.
फक्त माफ करा मला. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच आमच्यासाठी खूप आहे, निशाली म्हणाली. तेव्हा सीमा अर्णवकडे पाहत म्हणाली, सोनाक्षी, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. तू खूप चांगली आहेस. तू माझ्या आईचं इतकं लक्ष ठेवलंस आणि मी तुझ्याशी खूप चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला. काही हरकत नाही. तुला तुझ्या चुका कळल्या हेच खूप आहे, सोनाक्षी म्हणाली. तेव्हा सीमा अर्णवसमोर उभी राहिली आणि म्हणाली, सगळ्यात मोठे गुन्हे मी तुझ्या विरुद्ध केलेत. तुझ्याशी खूप चुकीचं वागले. माझ्याकडे तुला सांगण्यासाठी शब्दही नाही आहेत. सीमा, मी सोनाक्षी नाही, ना कोणी दुसरा. मी अर्णव मेहरा आहे. नाव विसरू नकोस. सगळ्यांनी तुला माफ केलंय. मीही तुला माफ करीन, पण एका अटीवर. कशी अट? तुला आता सगळं सत्य कळालंय म्हणून तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. मी तुझी सावलीसुद्धा माझ्या कुटुंबावर पडू देणार नाही. मला मान्य आहे. तुझ्या माफीनाम्यासाठी मी काहीही करेल. मी आईला घेऊन उद्याच निघून जाईल. तेव्हाच सीमाचा फोन वाजला. वेदचं नाव आणि फोटो स्क्रीनवर दिसत होता. गंगाजी फोन घेऊन सीमाकडे आली. वेदचा फोटो पाहताच गंगाजीच्या चेहऱ्याचे रंग उडाले. सीमाने तिच्या चेहऱ्याकडे न पाहता फोन उचलला. वेद, माझी आई जिवंत आहे. माझ्यासमोर उभी आहे. आणि हे सगळं फक्त सोनाक्षी आणि अर्णवमुळे शक्य झालं. मी खूप खुश आहे. आता घरी येते आईला घेऊन. नाही. सीमाने कॉल कट करून गंगाकडे वळत विचारले, का आई? तुम्ही असं का म्हणता की मी आईला घेऊन जाऊ शकत नाही? का? त्या माझ्या आई आहेत. त्या माझ्यासोबत राहणार नाहीत तर कोणासोबत? अम्माच्या जीवाला धोका आहे. कुणीतरी आहे जो अम्माला तुझ्याशी भेटू देत नव्हता. कोण? हे आम्हालाही माहीत नाही, पण कुणीतरी आहे म्हणून आई तुझ्यासोबत जाऊ शकत नाही. सोनाक्षी, ज्याचा आत्ता फोन आला त्यानेच मला किडनॅप केलं होतं. अम्मा, तुम्हाला त्याचा चेहरा नीट आठवतोय का? सोनाक्षी गंगाजीकडे पाहत विचारते. गंगाच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती. तेव्हा सीमा तिचा हात धरते आणि म्हणते, मम्मी तुम्ही काय बोलताय? वेद असे नाहीत. ते खूप चांगले आहेत. ते तुमच्यासोबत असं का करतील? यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.